नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबाबत नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे, जी प्रत्येक लाभार्थी महिलेला माहित असणं गरजेचं आहे। विशेष ज्या महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे। चला तर मग ही अपडेट काय आहे, कोणत्या महिलांना याचा परिणाम होणार आहे, याबाबत सरकारने काय स्पष्टीकरण दिलं आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जातात। ही रक्कम महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणाची काळजी घेण्यासाठी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदत करते। ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली आणि आतापर्यंत 2,34,00,000हून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला आहे। पण आता या योजनेत काही बदल झाले आहेत, त्यामुळे काही महिलांना 1500 रुपयाऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहे। याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे। चला हे बदल नेमके काय आहे हे समजून घेऊया। आता कोणत्या महिलांना 500 रुपये मिळणार आहे हे नीट समजून घ्या। महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 आणि 23 जुलै 2024 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार या योजनेच्या लाभाबाबत काही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत। त्यानुसार ज्या महिलांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळत राहतील, त्यामुळे कोणताही बदल झालेला नाही। आता ज्या महिलांना इतर शासकीय योजनांचा लाभ मिळतो, विशेष म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा ज्यांना लाभ मिळतो, आता त्यांना 1500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत। आता याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। या दोन्ही योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1000 रुपये म्हणजे वर्षाला 12,000 रुपये मिळतात। आता सरकारचा नियम असा आहे की जर एखादी महिला या योजनेतून 1000 रुपये घेत असेल तर लाडकी बहीण योजनेतून तिला उर्वरित 500 रुपये दिले जातील। याचा अर्थ या महिलांना एकूण 1500 रुपयाचा लाभ मिळत राहील, पण त्यातील 1000 रुपये शेतकरी योजनेतून आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतील। आता या दोन्ही योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1000 रुपये वर्षाला 12,000 रुपये मिळतात। आता सरकारचा नियम असा आहे की जर एखादी महिला या योजनांतून 1000 रुपये घेत असेल तर लाडकी बहीण योजनेतून तिला उर्वरित 500 रुपये दिले जातील। याचा अर्थ या महिलांना एकूण 1500 रुपयाचा लाभ मिळत राहील, पण त्यातील 1000 रुपये हे शेतकरी योजनेतून आणि 500 रुपये हे लाडकी बहीण योजनेतून तिला मिळतील। आता या बदलामुळे किती महिलांना याचा परिणाम होणार हे नीट समजून घ्या। मित्रांनो, ही कपात सर्व महिलांसाठी नाही तर फक्त त्या महिलांसाठी आहे ज्या नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेतात। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 7,74,148 महिला आहेत ज्यांना आता लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये मिळतील। याचा अर्थ या महिलांना आधीप्रमाणेच एकूण 1500 रुपये मिळत राहतील, फक्त त्यांचं वितरण 2 योजनांतून होईल। आता यामध्ये एक महत्त्वाची सूचना, कोणतीही पात्र महिला या योजनेतून बाद झालेली नाही, सर्व पात्र महिलांना लाभ मिळत राहील। फक्त काही महिलांसाठी रकमेचं वितरण वेगवेगळ्या योजनांतून होईल। आता या सर्व याच्यावर आदिती तटकरे यांनी काय स्पष्टीकरण दिलंय हे नीट समजून घ्या। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती देताना विरोधकांवर टीका केली आणि त्यांनी सांगितलं की ही प्रक्रिया 3 जुलै 2024 पासून लागू आहे आणि त्यानंतर यात कोणतेही बदल झालेले नाही। याबाबत त्यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्पष्टपणे माहिती दिली आहे आणि त्याची नोंदही विधिमंडळाच्या कामकाजात आहे। काही विरोधक याबाबत अपप्रचार करत आहेत, जे एकतर त्यांच्या प्रशासकीय आकलनाच्या कमतरतेमुळे किंवा त्यांना सरकारचं 1500 रुपये देण्याचं धोरण पटत नाही। आदिती तटकरे यांनी ठामपणे सांगितले आहे की कोणत्याही पात्र महिलेला योजनेतून वगळण्यात आलेलं नाही आणि सर्व लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा लाभ मिळत राहील। आता तुमच्या कुटुंबियातील महिलांना याचा कसा परिणाम होईल हे नीट समजून घ्या। मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबियातील एखादी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर खालील गोष्टी नीट समजून घ्या। आता त्यांना नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो का? जर लाभ मिळत असेल तर त्या महिलेला आता लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये मिळतील आणि एकूण 1500 रुपये दोन्ही योजनांतून मिळत राहतील। जर त्यांना इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसेल
तर त्या महिलेला दरमहा 1500 रुपये मिळत राहतील, यात कोणताही बदल झालेला नाही। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे। या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे आणि सरकार याचा आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे। जर तुमच्या कुटुंबियातील एखादी महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर ही नवीन अपडेट त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि टेक्नो शेतकरी या YouTube चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याचे नक्की उत्तर देईन। आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।